प्रयोग संकल्पना श्रीदेव कुडाळेश्वर महिला मंडळ कुडाळ दिग्दर्श दिग्ग दिग्दर्शक सन्माननीय दिनेश गोरे स्थळ आरवली टीम बॉडी दणदणी दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे तरी सर्व नाट्य रसिकांनी या सुवर्ण संध्या अवश्य लाभ घ्यावाई नम्र विनंती संध्याकाळी ठीक 7 वाजता हा नाट्यप्रयोग आपल्याला बघायला मिळेल सलामीची बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोपाल भट्टा आणि रोहन लोणे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिश आपल्याला बघायला मिळतोय दुपारचं सत्र कडक उन्हात कडक सामने मैदान अतिशय सुंदर आपल्याला बघायला मिळत आहे मी म्हणेन आतापर्यंत गोलंदाजांनी वर चष्मा राखला या मैदानावर 15व्या मिनिटाला आपली 4थ्या ओव्हरची सुरुवात झाली पाहिजे तर 1 सर्कलच्या आतमध्ये असेल पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न होता खिसून टोलवायचा होता पाईकच्या स्वरूपात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो एकेरी धावसंख्येनं एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकाचा श्री गणेश झालाय एक धावसंख्येची खूण आली आहे आपण पाहतोय एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर एक बॉलचा खेळ समाप्त झालाय रोहन लोणे सज्ज आला स्ट्राईकला मग स्वस्तात माघारी परतला होता आणि आता खेळण्यासाठी सज्ज आला स्ट्राईक इथला गोपाळ भट्टा आणि रोहन लोणे जोडी आपण पाहतोय स्क्वेअर कटचा फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेलाय बॅकअप सुंदर आहे क्षेत्ररक्षक हे नवोदीप खेळाडू आहे बाळू इलम मळगाव क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये प्रामुख्यानं खेळणारे खेळाडू दिसत नाही नवोदीप खेळाडू आहेत पण 3 अनुभवी खेळाडू आहेत एक्स ब्रँडचे आमचे वयचे बालक समीर पडगावकर रंजन केणी राजा नाटेकर साईश यांच्या नेतृत्वाखाली हे उभरते सितारले लढत करताना आपल्याला बघायला मिळत आहेत स्क्वेअर कटचा देखना फटका अप्पर कटचा चेंडू गेलाय सीमारेषेबाहेर षटकारासाठी गोपाळ भट्टा ब्रँडेड फटका आपण पाहतोय ज्यावेळी फटका टोलवला गोपाळ भट्टानं आमच्या ऑफिसियस पंच उत्तम मोठे यांची आठवण झाली या फटक्यावर आणि षटकारानं आगाज करत सांघिक धावपलकावर 8 धाबा धावपलकावर आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ समाप्त होता चेंडू सुंदर होता ऑफस्टिकला ठेवला होता त्यानंतर बॅकफुटला गेला जागा बनवली आणि एक अप्पर कटचा स्क्वेअर कटचा फटका षटकारासाठी डोळ्यांचं पाळणं फेंडारा बघायला मिळालाय पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं गोपाल भट्टा ऑन फायर चेंडू सीमा रेषेबाहेर षटकारासाठी बॅक टू बॅक 2 मोठे फटके हवेची मदत घ्यायची आहे चेंडूला फक्त दिशा दाखवायची आहे आणि दिशा दाखवत असताना प्रामुख्याने ज्या गोलंदाजावर सुरुवातीलाच आपल्याला हल्लाबोल करायचा आहे बाळू इलेव्हन मळगाव क्रिकेट संघाच्या कोट्यातून त्या पॉवर प्लेच्या षटकामध्येच 14 धावा ह्या तर बनल्या आहेत पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका खेळायचा प्रयत्न रप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू गोपाळ भट्टाचे फटकेबाजी ही मंत्रमुग्ध करणारी सुरुवातीपासूनच बघायला मिळाली आहेत कित्येक अर्धशतकी खेळी त्याने आपल्या नावावर कळवलंय मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज यष्टीरक्षक असे किताब त्याच्या नावावर आहेत आडव्या बॅटने फटका घेण्याचा प्रयत्न होता परफेक्ट थ्रो असला असता तर धोक्याची घंटा ही गोपाल भट्टाची वाजली होती अतिघाई संकटात नाही धाव घेण्यासाठी मनपसंत फटका नव्हता धाव घेऊ की न घेऊ ही दुधावस्था होती पण त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेग कडनं जर परतीची फेक ही वाखाणण्या जोगी जर आली असते तर गोपाळ भट्टाला जे 2 चेंडूंवर चमत्कार केला त्याला अंतरिम चेंडूवर नमस्कार करावा लागला असता सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 15 धावा धावपलकावर बिनगड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीर मळगावकर आपल्याला बघायला मिळतोय एक्स ब्रँडच्या माध्यमातून याच्याकडे सुंदर अशी ट्रॉफीज टी शर्ट बॅट अवेलेबल असतात तो आपण पाहतोय एक्स ब्रँडचा सर्व समीर मळगावकर आपण पाहतो आमच्या मान्यवर कक्षाच्या एंड कडनं सज्ज गोलंदाजीला ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने घेऊन काढल्या क्षेत्ररक्षक वेगाने आला तिथपर्यंत परतीची फेक केली आहे एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 16 धावा धावपलकावर ज्या धावा पाहिजेत अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्या धावा तर चमवल्या आहेत पण मित्रांनो रंगच सुंदर आहे रंजन केणी आणि राजा नाटेकरची फलंदाजी पण यानंतर येणं बाकी आहे
आडव्या बॅटनं फक्त दिशा दिली, जोखीम पत्करली नाही. स्क्वेअर लेगकडनं डीप स्क्वेअर लेगकडनं परतीची फेक आपल्याला बघायला मिळाली. एकेरी धावसंख्येनं 17 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 17 धावा धावफलकावर. मोठा फटका, पायावरील चेंडू खोदून काढण्याचा गोपाळ भट्टाचा फटका फसलाय आणि त्यानंतर दुसऱ्या टर्न मध्ये सुंदर झेल टिपलाय. आणि बघूया त्या ठिकाणी पंचांचा तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. त्या ठिकाणी आमचे बरेच या ठिकाणी स्वयंसेवक आहेत, त्याचा निर्णय आमच्या कमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचवायचा आहे. फलंदाजाच्या गोपाळ भट्टाचा आवडीचा फटका बघूया. हवेनं चेंडू थांबला थोडा वेळ आणि पहिल्या टर्म मध्ये थोडा तोल सावरला, त्यानंतर त्याला झेल टिपलंय. जर तोल गेला असेल तर गोपाळ भट्टाला बोनस आणि जीवनदान असेल आणि त्यांनी स्वतःला सावरलं असेल तर संघाचा प्रमुख फलंदाज. जर 2 षटकारांची आतषबाजी सुंदर पद्धतीने केली आहे, त्या गोपाळ भट्टाची दिलकी धडकन वाचली की काय. फलंदाज ओ यू टीम आउट. पहिला गडी बाद झालाय. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाचा. गोपाळ हा माघारी परतला जेलबादच्या स्वरूपात. स्टार अक्षय एक गेलाय तर दुसरा आलाय. 8व्या 9व्या 10व्या क्रमांकापर्यंत फलंदाजी आहे. गोपाळ भट्टानं 4 षटकात जो पाया मजबूत करून दिलाय, पण प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजानं गोपाळ भट्टाला झेलबादच्या स्वरूपात डीप स्क्वेअर लेगला काही सुंदर झेल टिपलं गेलंय. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका बाहेरची बॅटची बाहेरील कड आपल्याला बघायला मिळाली. अक्षय घाटमळची एकेरी धावसंख्या ही राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघासाठी आपल्याला बघायला मिळत. स्वतःचं वैयक्तिक एक या धावसंख्येनं खातं खोलत सांघिक धावफलकावर 18ला 1 बाद. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. दोन्ही क्रिकेट संघ हे सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचे ताकदीचे क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळत आहेत. मिस टायमिंगचा फटका. रोहन लोणे राजा नाटेकर चेंडू पर्यंत पोहोचलाय. झेल टिपले. रोहन गेलाय. नमस्कार. आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचा असून एक दनादन फटकेबाजी करणारा गोलंदाजांवर जो हाबी होऊन खेळतो, तुटून पडतो मैदानाच्या आतमध्ये, दाजी धुरजची पावलं आपल्याला बघायला मिळत आहेत. बरेच रसिक प्रेक्षक आज भरपूर करून दाजी धुरजचा खेळ बघण्यासाठी आले आहेत आणि बघूया दाजी धुरजची फटकेबाजी कशा पद्धतीने असेल. कडक उन्हाळ, खास मुंबईवरून पण आमचे सहकारी सर्व पोहोचलेत. आडव्या बॅटनं आल्या आल्या फटका बघायला मिळाला. डीप स्क्वेअर लेग कडनं वेगानं क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट पर्यंत कडून पोहोचला डीप स्क्वेअर लेग पर्यंत. परतीची फेक दाजी धुरजची एकेरी धावसंख्या 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 19 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 19 धावा धावफलकावर. सलामीची बिनीची जोडी राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाची माघारी तर परतली आहे. आणि बघूया टीम मीटिंग मध्ये
कोणत्या गोलंदाजाची वर्णी. हा गोलंदाजी भरपूर कमी वेळा गोलंदाजी करताना संघाला ज्यावेळी गरज असेल त्यावेळेस तो गोलंदाजी करतो. फलंदाजीमुळे त्याचं नाव एक उच्च क्रमांकाला आहे. फटकेबाजीसाठी राजा ओंके राजा राजा नाटेकर हा सज्ज आलाय गोलंदाजीला. स्ट्रोक वायझर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मडगावचा सुलतान. ज्यानं हे पर्व सुरुवातीलाच गाजवलं आणि रंजन केणी नावाची ओळख ही गोवा राज्य सिंधुदुर्ग जिल्हा तसंच महाराष्ट्र राज्यापर्यंत त्यानं आपली करून दिली आहे. उत्कृष्ट फलंदाज सिरीजचा तो एक मोठं ट्रॉफीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालाय तो रंजन एस्टेनच्या मागे. शॉर्टपी प्रकारचा चेंडू शॉर्ट पुलचा दाजी नाईकचा फटका अनसक्सेसफुल झाला होता. पण क्षेत्ररक्षकानं झेल सोडलं, तोल गेला, सुटलेला झेल. राजा नाटेकरची रिॲक्शन फक्त या ठिकाणी मात्र बघायला मिळाली. त्या खेळाडूंना राजा नाटेकरनं फक्त डोळ्यानं इशारा केला. त्यानं त्या डोळ्यातच राजा नाटेकरचे सर्व काही जाणलं गेलं. सुंदर चेंडू बघायला मिळाला. टप्प पडल्यानंतर बाहेर गेला होता अक्षय घाटवळ. आला होता शपल म्हणून फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सोडून द्यायचा की फटका खेळायचा ही दुधा अवस्था अक्षय घाटवळ याची अंगलट आली आणि निर्धाव चेंडू धावफलकावर गणला गेलाय. बैठक फटका घुटना देख और सिक्सर देख वाला फटका बघायला मिळाला. कर्कटचा फटका घोषित स्वरूपात धावफलक धाव त्या ठिकाणी निर्बंध त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. दाजी दुरातला मिळालेलं जीवनदान हे मैदान भरपूर त्यानं मागच्या गेल्या वर्षीच्या इंटरव्ह्यूत सांगितलं होतं. हे मैदान भरपूर मला लग आहे दाजी दुरतला आणि या मैदानावर माझी फलंदाजी सुंदर होते. आज जीवनदान सुरुवातीलाच मिळालंय आणि बघूया शेवटच्या क्षणापर्यंत राजा नाटेकर राजा ओंके राजा आणि दाजी दुरत अक्षय घाटवळ हा त्रिहेरी रणसंग्राम आपण पाहतोय. पुन्हा एकदा दाजी नाईकचा फटका दाजी धुरतचा फटका फसलाय की काय तोच रिप्ले बघायला मिळाला. दाजी धुरतला मिळालेलं जीवनदान त्यानंतर ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू त्यावर दाजी धुरतचा फटका फसला. दाजी माघारी परतलाय आणि बघूया सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 27 धावफलकावर पहिल्या षटकात धावा निघाल्या होत्या जवळजवळ 14-15 धावा निघाल्या होत्या. दुसऱ्या षटकात 4 धावा 2 गडीबाज समीर मळगावकर आणि त्यानंतर राजा नाटेकरनं एक मोठा फटका जरूर खर्च केलाय पण एका मोठ्या खेळाडूला त्या ठिकाणी बाद केलंय त्यानं आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हल्लीच्या मोसमला त्यानं गोलंदाजीने प्रभावशाली केलाय. फलंदाजी अष्टपैलू कामगिरी गेल्या वर्षीपासून ज्या खेळाडूनं शाप सोडले आहे बरेच सिंधुदुर्ग वासियांसाठी तो निखिल गावडे मैदानाच्या आतमध्ये पाऊल टाकतोय. मी म्हणेन सुरुवातीलाच कुठेतरी लतेश साळगावकरची कमी आहे की काय राजा रॉबर्ट्स क्रिकेट संघासाठी आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत वाचले गेले कारण हा खेळाडू छोट्या चंडीचा खेळाडू आहे. आल्या आल्यास आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न हा निखिल गेवडे संघाला निर्धाव चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू सांगता झाली 18 बॉलची 18 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धावफलकावर 27 धावफलकावर सकाळच्या 17 पासूनच विचार केला तर कमी धावसंख्येचे सामने हे रोमांचक रंगले जात आहेत. 24 चेंडू 25 धावा आमचा मळगावचा टेलमॅन त्याच चिंतेत अजून आपल्याला बघायला मिळतोय कारण कसली मॅच आपल्या हातातील गेली. विजयाचा शिक्कामोर्तब आम्ही दरवाजे उघडले होते पण ऐन मोकेच्या क्षणी तेवढा क्रिकेट संघानं काय केलं त्या चिंतेत अजूनही आमचा 12th मॅन आहे. पण मित्र अजूनही संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करायचं आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या उभरत्या क्षेत्राला त्यानं संधी दिली आहे मैदानाच्या आतमध्ये. ते निखिल निखिल वर्सेस अक्षय यष्टेंच्या मागे राजा नाटेकर समीर मळगावकर रंजन केणी ही टीम मिटिंग नंतर ज्या खेळाडूला गोलंदाजी दिली आहे तो गोलंदाज आपण पाहतोय निखिल आपण पाहतोय.
अक्षय घाटमळचा फटका तर बसलाय सेफ हँड स्क्रीनवर आहे. आणि 12th मॅचने सांगितलंय झेल टिपणार, कारण सेफ हँड मळगावचा सुलतान आहे, रंजन केणी आहे. आणि रंजन केणी जर स्क्रीनवर आहे त्यावेळेस अक्षय घाटमळनं आपल्या आशा अपेक्षा सर्व सोडल्या होत्या. शॉर्ट स्कोअर लेगला फसलेला फटका अक्षय घाटमळ स्टार अक्षय एका मोठ्या फटक्यानं माघारी परतलाय. आणि टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ज्या खेळाडूनं आपलं नाव वलयांकित केलं आपल्या फटकेबाजीनं, एक काय देवीदास कुबलने असा गाजवला आपल्या फलंदाजी गोलंदाजीनं. आणि तो अनुभवी खेळाडू हा मैदानाच्या आतमध्ये अनुभवी खेळाडूच्या समोर, त्या गोलंदाजाच्या समोर आपल्याला बघायला मिळेल. सुरुवातीला अनुभवी गोलंदाजानं उभरत्या सितारानं आपल्या क्रिकेट संघासाठी बाळू 11 मळगाव क्रिकेट संघासाठी एकतर सफलता मिळवली आहे, तो म्हणजे गडी बाद झालाय तो मात्र अक्षय घाटमाळ. पण उर्वरितचे 5 चेंडू देवीदास कुबल वर्सेस आपल्याला बघायला मिळेल तो गोलंदाज निखिल. आणि आमचे मित्र बाळू विलर मडगाव क्रिकेट संघाचे ओनर जरा खुश झालेत आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला. 24 बॉल 25चं दुःख आहे, पण मुखवट्यावर हास्य आहे त्यांच्या. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. झेल टू, तू घ्यायचं की मी घ्यायचं, ही दुधावस्था. आणि त्यानंतर रंजन केणी तिथपर्यंत पोहोचला होता. झेल नवदीप खेळाडूनं थोडीशी घाई केली, अति घाई संकटात नाही. आणि त्यानंतर मिळालेलं जीवनदान हे देवीदास कुबल आपल्याला बघायला मिळालंय. 29 फलकावर सुंदर गोलंदाजी आडव्या बॅटनं फटके मारण्याचे प्रयत्न. सुरुवातीला चाणाक्ष नटलेला कर्णधार गोपाळ भट्टाला का संबोधलं गेलं. प्रतिस्पर्धी संघानं व्हाईट यॉर्कर केले, गोपाळ भट्टानं दिशा दिली, हवेची मदत घेतली, 2 षटकारांचं रूपांतर त्यामध्ये आला, धावसंख्येला बोनस मिळाला. पण उर्वरितच्या खेळाडू आक्रमण करण्यासाठी जास्त गेले, शक्तीचा उपयोग करायला गेले, युक्तीचा नाही केला आणि त्यामुळे धावा थांबल्या जातात. मात्र एकेरी धावसंख्येचं रूपांतर करण्यासाठी प्रयत्न होता. आणि शेवटच्या क्षणाला देवीदास कुबल हा थोडासा मोठा फटका मारताना त्याला दुखापत आली आणि एका वकांना त्या ठिकाणी थोडीशी आदळ झाली. आणि त्यानंतर देवीदास कुबल हा धावचीच्या स्वरूपात मागे पडलाय. मित्रांनो, सुंदर क्रिकेट आहे आणि सुंदर क्रिकेट असताना योग्य ते कॉल आणि आपला जीव सांभाळून हा सुंदर क्रिकेट, एक मोठी स्पर्धा आपण खेळत आहे, उच्च लेवलची स्पर्धा खेळत आहेत, मग त्यासाठी सुंदर प्रयत्न करा. आणि नितेश लोणे हा संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आलाय. नितेश लोणे याला भरपूर टोपण नावाने ओळखला, तर हार्दिक पांड्या त्याला उपमा आहे. आणि निखिल बने नितेश लोणे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आतापर्यंत पहिल्या षटकाचा जर विचार सोडला तर मळगाव क्रिकेट संघानं चांगली गोलंदाजी केली आहे, फलंदाजी सुंदर होती. गोपाळ भट्टानं सांगितलं होतं आता धावून जमवायचे आहेत, पण मोठे फटके मारण्याच्या नादात फलंदाज थांबले गेले. एका खेळाडूचे मात्र व्हाईट बॉल मिळेल, पण धावचीच्या स्वरूपात निखिलला नमस्कार करावा लागेल. अवंतरच्या स्वरूपात राजाराम मॉरिस तवडे क्रिकेट संघाला 2 खेळाडूंची मात्र भरपूर आज जी गरज पाहिजे होती ती गरज आपल्याला भासली आहे. तो म्हणजे सुरुवातीला लतेश साळगावकर आणि दुसऱ्या बाजूने अजून एक त्यांच्या कोट्यामध्ये एकच खेळाडू आहे, तो डाव्या हाताचा फलंदाज आहे, सचिन टाक्कर. त्याची आज महत्वाची कामगिरी होती. हे 2 खेळाडू अनुपस्थिती आणि त्यानंतर धावफलक जेव्हा हवेची मदत असते डाव्या हाताच्या फलंदाजाला कार्य करायचं असतं, पण समोर गोलंदाजी तेवढीच आहे राजाराम मॉरिसकडे. आडव्या बॅटचा फटका बघायला मिळाला. रंजन केणी खेळाडू क्षेत्ररक्षक आला, पहिल्याच टप्प्यावर चेंडूला काय परतीची फेक केली आहे, इकडे तिकडे पकडापकडीचा खेळ. आणि त्यानंतर तू येऊ की मी येऊ ही दुधावस्था. आणि त्यानंतर फलंदाज धावचीच्या स्वरूपात गौरव माघारी परतलाय. 31 तर जमवले आहेत. आणि बघूया मैदानामध्ये भरपूर दिवसांनी ज्या खेळाडूला कधीतरी फलंदाजी येते, राजाराम मोरेस तवडे क्रिकेट संघाच्या कोट्यातून, तो सौरभ नाही या मैदानामध्ये आलाय. अंशपोट शिरोडा आणि तळवडे कर्णधार दोन्ही क्रिकेट संघांना यानंतर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्तीनंतर टॉससाठी यायचा आहे. आणि पहिला आणि अंतिम पुकारा दोन्ही क्रिकेट संघाच्या कर्णधारांना असेल.
मिस टायमिंगचा फटका. राजा अंके राजानं झेल टिपलाय. सौरभ आलाय, सौरभ गेलाय. आता करायचंय 24 बॉलला 24 चेंडू विजयासाठी 32 हे समीकरण आहे. 24 चेंडू 32 धावा. आपण 12 मॅनची चर्चा करूया. 24 चेंडू 32 धावा म्हणजे आज तुला विचार केला तर कोणत्या खेळाडूवर तुझी जास्त दारोमदार असेल? त्याने सांगितलंय रंजन केणीनं थांबायचं आहे. 4 ओव्हर राजा राटेकरला एकच मोठा फटका टोलवायचा आहे. हा 12व्या खेळाडूचा या ठिकाणी आहे. पण प्रतिस्पर्धी संघ चाणक्य नटला छत्रछायाखाली गोपाळ भट्टाच्या खेळतोय आणि तेवढ्याच वेळात आपण बाळू इलेव्हनच्या मालकांशी जोडूया. कारण त्यांचे महत्वाचे आहे 24 चेंडू 32 धावांचं समीकरण. 24 बॉलला 25 झाले नाहीत, पण आपण ताकद लावू हे त्यांनी सांगितलंय. आणि बघूया रंजन केणी जे वासीय रसिक प्रेक्षक आणि आरवलीश्वरचे सर्व वासीय हे टेमवाडीचे ग्रामस्थ ज्या रंजन केणीचा खेळ बघण्यासाठी आवर्जून आज सुट्टी घेतली आहे. आणि बघूया तशा पद्धतीने रंजन केणीचा खेळ असेल काय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया. सुंदर आवाज संतोष मरे आमच्या मायक्रोफोनवर जोडले जातील. अंशपोर्ट सिल्लोड क्रिकेट संघ कर्णधार टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या तळवडे क्रिकेट संघाचा कर्णधार पोहोचलाय. दुसऱ्या डावाकडे वळूया. या मॅचमध्ये राजाराम वॉरियर्स या टीमने प्रथमतः बॅटिंग केली. धावफलकावर धावसंख्या टोटल जमवल्या 31. तर प्रतिस्पर्धी संघाला 32 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय. 32 धावांचं या मॅचमध्ये पाठलाग करायचा आहे बाळू इलेव्हन मळगाव या टीमला. सलामीची जोडी मैदानात पावलं टाकते मळगावचा सुलतान रंजन केनी आणि त्याला साथ देण्यासाठी पार्टनर असेल अक्षय. कॅप्टनने प्रमोट केले ओपनिंग पेअरसाठी. 32 धावांचं पाठलाग करायचं. या मॅचमध्ये दोन्ही टीमला महत्वपूर्ण सामना असेल. पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे दोन्ही संघ. दोन्ही टीमसाठी हा महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. करो या मरो, जिंकू किंवा मरू असा सामना असेल. 32 धावांचं पाठलाग कशा प्रकारे होतं हे पाहायचंय. या धावांचं संरक्षण बचाव केला जाईल का, की या धावांचं पाठलाग केलं जाईल का हे पण पाहायचंय. 32 धावांचं समीकरण. प्रत्येक आजच्या दिवसातील आपण मॅचेस पाहिल्या. अतितटीच्या मॅचेस पाहिल्या. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅचेस पाहिल्या. लो स्कोरिंगच्या सामन्या आज आपण बऱ्याच पाहिल्या. रंजन केनी आणि त्याला साथ देईल पार्टनर असेल अक्षय. ही ओपनिंग पेअर 32 धावांचा पाठलाग करताना. रंजन केनी सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा एक स्टार खेळाडू सध्या चर्चेत आहे. हा खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नक्कीच गोवा राज्यातील ध्रुव ट्रॉफी कोण विसरणार. काय बॅटिंग केली होती या बॅटरने. निखिल गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल थोडासा अप्परकट खेळायचा प्रयत्न होता. बॅटची वरील कडा चेंडूचा प्रवास होतोय तो शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये घोषित क्षेत्रामध्ये काही निर्बंध आहे क्षेत्रामध्ये. त्या क्षेत्रामध्ये बॉल प्रवास करतोय. एक धाव भेटेल प्रतिस्पर्धी संघाला आणि या एका धावेने संघाचा श्री गणेश होतोय बाळू इलेव्हन मळगाव या टीमचा. आणि या एका धावेने आपलं वैयक्तिक खातं उघडतोय रंजन केने. 32 धावांचा पाठलाग करायचंय. पहिल्या बॉलवर एक धाव. पुढील बॉल गोलंदाज सज्ज असेल. निखिल नामक गोलंदाज वैयक्तिक पहिलं टीमकडनं पहिलं षटक. अगुट्टप्याचा बॉल या विस्केअर ऑफ द विकेट हा बटका खेळलाय. चेंडूचा प्रवास होतोय शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये घोषित क्षेत्रामध्ये. बॉलचा प्रवास एक धाव भेटेल प्रतिस्पर्धी संघाला. आणि या एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या टोटल 2 धावा 32 धावसंख्येचं पाठलाग करताना बाळू इलेव्हन मळगाव संघ आपण पाहतोय. बाळू इलेव्हन विपक्ष राजाराम वॉरियर्स संघ हे दोन संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तगडे संघ ताकदवान संघ आज आमने सामने आपण पाहतोय.
कुठला संघ या मॅच मध्ये संघर्ष करणार आणि कुठला संघ प्रगतीच्या वाटचालीवर जाणार हे पाहायचंय. एक महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय दोन्ही टीमसाठी. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि आपण एक महत्वपूर्ण लढत पाहतोय. बाळू 11 मळगाव विपक्ष राजाराम वॉरियर्स या दोन संघामध्ये. यावेळी खोलात टाकला होता, समोर ड्राईव्ह केलाय, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. आपण पाहतोय रोहन लोणे नावाचं प्रोटेक्शन आहे. धावेची तमाम शंका ही समाप्त होते. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. धावपलकावर धावसंख्या 2 धावा. पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. यावेळी कमी गतीचा बॉल आपण पाहतोय. कुठलाही अंदाज नाही या बॉलवर, कुठलाही उत्तर नाही. बाकीचं काम पूर्ण केलंय. एसटी रक्षकाच्या भूमिकेत आहे गोपाळ रामकृष्ण बटा. आपण पाहतोय टेनिस क्रिकेटचा एक मोठा सितारा आपण पाहतोय. नक्कीच या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल या टीमला. यावेळी मोठा फटका इनसाइड आउट केलाय. चेंडू वन बाउन्स. चेंडू सीमारेषा पार. छत्रपती शिवरायांची तडपती तलवार. चेंडू सीमारेषा पार. चौकार. एक आधार कार्ड चौका. पहचान का मौका. आणि या 4 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 6 धावा. धावपलकावर बिनबाद. 32 धावांचं पाठलाग करायचंय. टोटल धावपलकावर धावसंख्या 6 धावा बिनबाद. पहिला वेलकम चौकार आपण पाहतोय दुसऱ्या डावामध्ये रंजन केनीच्या बॅटमधून. अकुट्टप्याचा बॉल टॉप एच. चेंडू हवेत आहे. इथं मात्र सेफ झेल आपण पाहिला. नो मॅच लाईन मध्ये चेंडूचा प्रवास. त्यानंतर बॅकअप चांगलं होते. चेंडूची परती होते तोपर्यंत 2 धावेंची लईलूट केली आणि या कपल धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 8 धावा. धावपलकावर अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय दोन्ही बॅटर मध्ये. 32 धावांचं पाठलाग करायचंय आणि नक्कीच सेन्सिबल क्रिकेट आहे रंजन केनीकडे. धावपलकावर धावसंख्या टोटल 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त होते. 8 धावा 32 धावसंख्येचा पाठलाग करताना डीजे. बॉल ऑन साइडला. चेंडूचा प्रवास होतोय. इथं मात्र खराब कॉल. न तूने कॉल किया न मैंने सुना. न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा. आणि इथं मात्र पहिला गडी बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. क्रिकेट मधली आत्महत्या पाहायला भेटते आणि पहिला विकेट अक्षयला माघारी परतावा लागेल. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. 8 डी धावसंख्येवर पहिली प्राइज विकेट आपण पाहतोय. या मॅच मध्ये 32 धावांचं उत्तर द्यायचंय मळगाव या टीमला. न्यू बॅटर मैदानात पावलं टाकतोय. तिसऱ्या क्रमांकासाठी प्रसाद नामक बॅटर. संघर्ष तुम्हाला करावा लागेल. कष्ट करावे लागतील कारण क्षेत्र कोणतंही असो कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि कष्ट तुमचं प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. इथं तुम्हाला यश मिळवायचं असेल तर कष्ट आणि संघर्ष हा करावाच लागेल. महत्वपूर्ण लढत दोन्ही टीमसाठी. पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे दोन्ही संघ. प्रसाद तिसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहतोय बॅटर मैदानात पावलं टाकतोय. 8 या धावसंख्येवर पहिला धक्का बसतोय बालू 11 मळगाव या टीमला. षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिलं आणि आपल्या टीमकडनं सांघिक महत्वपूर्ण दुसरं षटक घेऊन सज्ज होतोय सौरभ नाईक हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिला बॉल लेफ्ट हँडर बॅटर प्रसाद हा सज्ज असेल पहिला बॉल पेस करण्यासाठी. अकुट्टप्याचा बॉल आपण पाहतोय. थोडासा अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. पहिला डॉट बॉल आणि डॉट बॉलने सुरुवात करतोय या दुसऱ्या ओव्हरची सौरभ नाईक हा गोलंदाज. यावी खोलात टाकला. समोर हा बॉल केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अक्षय गाठवळ येतोय बॉल पर्यंत पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय.
विकेट किपरच्या पाठीमागे जो आहे ब्लॅक बोर्ड कडे त्याने थोडं पाठीमागे जायचं आहे. दोन्ही प्लेयर पुढील बॉल सौरभ ऑन द मार्क. यावेळी खोलात टाकला ऑन साइडला उडवलाय बॉल. चेंडू जाईल सीमारेषा पार. अप्रतिम फटका. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर शॉट सिलेक्शन, प्रॉपर बॉलला करतोय हवाई सफर. चेंडू सीमारेषा पार. आणि या 6 धावेने धावपल कबर धावसंख्या टोटल 15 धावा धावपल कबर. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावपल कबर धावसंख्या 15, धावांचं पाठलाग करायचंय 32. यावेळी अप्रतिम बॉल होता. थोडासा कमी गतीचा बॉल होता, फ्लायटेड बॉल. आणि इथं मात्र या बॉलवर कुठलंही उत्तर नाही. रंजन केनीकडे डॉट बॉल. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 15 धावा धावपल कबर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. सौरभ नाईक ऑन द मार्क. पुढील बॉल राईट ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी खोलात टाकला इनसाइड आउट खेळलाय. चेंडू जाईल डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. आली लहर केला कहर. इला मनात गेला दुकानात. टांगा पलटी घोडे फरार. चेंडू फरार. रंजन केनीच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. टोटल 21. देवीदासचा हा बॉल कमी गतीचा बॉल होता. समोर ड्राईव्ह केलंय. हलक्या हाताने बॉलला ढकललंय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूची फेक करतोय. इथं मात्र नक्कीच मेन पंच किशोर भगत यांच्याकडनं तिसऱ्या पंचांसाठी नक्कीच खूण आलेली आहे. मदत घेतली जातील आणि टीव्ही पंच जोडले जातील. OUT आउट. बॅटर बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये रंजन केनी हा माघारी परततोय. मोठा धक्का बसतोय बाळू 11 मडगाव या टीमला. धावपल कवर धावसंख्या आपण पाहतोय कुठलाही बदल नाही. टोटल 22 धावा धावपल कवर. 22 टोटल. लॉस ऑफ 1 विकेट. लॉस ऑफ 2 विकेट. तर न्यू बॅटर मैदानात पावलं टाकतोय तो राजा नाटेकर. यावेळी गती होती, वेगवान चेंडू, भन्नाट वेग होता. टर्म्ड लेग साइड बॉल आपण पाहतोय. पंचांनी दोन्ही हात समांतर केले आणि इथं मात्र एक धाव पूर्ण केली धावून. आणि या टोटल 2 धावेने धावफलक हे परावर्तित होते. धावफलकावर धावसंख्या टोटल 24 धावा. धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावसंख्येचा पाठलाग करताना 11 चेंडू आणि 8 धावसंख्येचं समीकरण. यावेळी हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलंय. ऑन साइडला बॉलला ढकललंय. फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका आपण पाहतोय राजा नाटेकरच्या बॅट मधून. एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल परावर्तित झालेली आहे. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाव शतकी घेई 25 धावा 32 धावसंख्येचा पाठलाग करताना
यावेळी ड्राईव्ह केलंय, समोर हा फटका खेळलाय, ऑफ ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक येतोय तिथं. जोपर्यंत चेंडूची फेक करतोय तोपर्यंत एकच धाव लीला पूर्ण केली जाईल. 9 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण. यावेळी खोलात टाकला होता बॉल, खोदून काढलाय, ऑन साईडला ड्राईव्ह केलंय, डीप मिड ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय अक्षय, चेंडूची परती करतोय तोपर्यंत एकच धाव संयमी केली. आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटते राजा नाटेकरकडनं, कुठलीही जोखीम घेत नाही, कारण माहित आहे महत्वपूर्ण सामना आहे. मात्र हलक्या हाताने बॉलर टॅप केलंय, धावेची तमाम शंका समाप्त केली जाईल. डॉट बॉल. 7 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण. अकुट्टप्याचा बॉल आपण पाहतोय, इथं मात्र बॅटची गडा आपण पाहतोय. कॉट बी हँड. विकेट क्रमांक तिसरा धक्का बसतोय बाळू 11 या टीमला. आता येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत 5. 6 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण या मॅच मध्ये येऊन टेपलंय. काय होणार या मॅच मध्ये, काय घडणार? डीजे मैदानात 6 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल राजा नाटेकर, तर गोलंदाजी ट्रॅकवर असेल ऋषी नामक गोलंदाज ऋषी गाठबळ. पहिला बॉल शपल क्रॉस घ्यायचा प्रयत्न, चेंडू हा पॅडचा वेध घेतोय, चेंडूचा प्रवास होतोय शॉर्ट लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये, घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव भेटेल प्रतिस्पर्धी संघाला. आता येणारे चेंडू असतील 5 आणि धावा करायच्या आहेत 4. 5 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण या मॅच मध्ये. न्यू बॅटर गीतेश आपण पाहतोय, तर स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल राजा नाटेकर. अकुट्टप्याचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये, वन बाउन्स चेंडू, सीमारेषा पार, आधार कार्ड चौका, पहचान का मौका. आणि इथं मात्र सामना मोठ्या फटक्याने फिनिश केला राजा उंके राजा नाटेकरने. आणि या चौकाराने सामना विजयी होतोय तो बाळू 11 मळगाव संघ. विजयी संघाचं अभिनंदन. नक्कीच पुढील मॅचसाठी या टीमला शुभेच्छा असतील. आणि यानंतर आपण पुढील मॅचसाठी नक्कीच ओढूया. पुढील सामना होतोय राजाराम मॉरियस कॅप्टन. आपण कॉम्बॉक्स कडे यायचं. राजाराम मॉरियस कॅप्टन, तसेच गोपाळ भट्टा आपण कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. पुढील सामना अनस्पोर्ट शिरोडा विपक्ष पूर्वी देवी तळवडे संघ.